सखी सावली काव्यांजली। काय तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना लाडू, तो क्षण अगदी स्पष्ट आठवतोय मला। तुझा निरागस चेहरा, तुझे लुकलुकणारे डोळे, मी तुला असं जवळ घेतलं होतं ना तेव्हा हे बोट हातात धरून ठेवलं होतंस तू। ते बोट असंच हातात पकडून मी इथपर्यंत आले अक्काई। तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही। माझ्या हे लाडू, अगं पहिल्यापासून तुला माझी सावलीच म्हणत आलेत सगळे। लहानपणापासून आपण एकमेकांशी बोलायचो, सगळ्या गोष्टी शेअर करायचो। लग्नानंतर मी या घरात राहायला आले, पण तरीही रोज रात्री मी तुला व्हिडिओ कॉल करायचे आणि मग जेवता जेवता दिवसभरातल्या सगळ्या गप्पा गोष्टी करायचो आपण। आठवतं ना तुला? म्हणजे काय अक्काई, ग किती मजा यायची तेव्हा। पण तुझ्या आणि माझ्या आयुष्यात दुःख एकदमच आले ग। कितीतरी संकट आली, पण आपण दोघींनी त्यांचा सामना केला आणि हा पुढे करत। मला ना तुझं खरंच खूप कौतुक वाटतं अक्काई। स्वतःला किती बदललायस तू। लग्नाआधीची तू आणि आत्ताची तू, किती फरक आहे तुम्हा दोघींमध्ये। खरंच तू एक नवीनच जन्म घेतलायस। मला आठवतंय ना, साध्या साध्या गोष्टींवरून तू किती घाबरायचीस, पण तू सगळं हळूहळू बदललीस, सगळं। आणि लाडू, त्या प्रत्येक वेळी मला तुझी साथ होती। तू माझी किती काळजी करत आली आहेस अक्काई। मला लग्नासाठी बघायला आलेला तो मुलगा, तो लबाड आहे हे तुला कळल्यावर तू त्याचं बिंग फोडलास। काकूने माझं लग्न एका चुकीच्या मुलासोबत ठरवून दिलं होतं, तेव्हाही तू माझ्यासाठी लढलीस आणि मला लढायला शिकवलंस। लाडू, अगं माझ्या आयुष्यात जेव्हा चुकीच्या गोष्टी घडण्याची कुणकुण लागली, तेव्हा तूच मला सावध केलं। काकूने मला खोलीत कोंडून ठेवल्यावर मी बेशुद्ध पडले, मरणाच्या दारात होते। तेव्हा तू जंगलातून देवीची प्रार्थना करायला एकटी गेलीस। तू माझा जीव वाचवलास अक्काई, आणि माझ्या लग्नासाठी केलेली धडपड ते तर मी विसरूच शकत नाही। प्रीतमचं माझ्यावर प्रेम नव्हतं, म्हणून मी लग्न करायला तयार नव्हतो। तेव्हा तू आग्रह करून आम्हा दोघांना लग्न करायला लावलंस, आणि माझं आयुष्य मार्गी लागलं। माझ्या संसारात जेव्हा हे चुकीच्या मार्गाला लागले होते, तेव्हा तूच मला आधार द्यायला धावून आली होतीस लाडू। आपण दोघींनी मिळून श्रेष्ठाला चांगलाच धडा शिकवला, आणि यापुढेही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक क्षणी आपण असेच एकत्र असणार आहोत। हो अक्काई, ते सगळे म्हणतात ना, आपली शरीरं वेगळी असली तरी आपला आत्मा एकच आहे। अगदी बरोबर आहे। आणि म्हणूनच काव्या आणि अंजली हे वेगळे नाही। काव्यांजली हे एकच आहेत आणि कायम एकच राहणार। हो अक्काई, हा गोड क्षण मनाच्या कप्प्यात कायमचा जपून ठेवायला हवा। अक्काई, आपण एक सेल्फी काढूयात का? हो,